मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती. तर दररोज छोटे छोटे पाऊल टाकत आपण यशाच्या दिशेने वाटचाल करत आहोत किंवा दररोज आपण लेखी परीक्षेची तयारी अगदी दर्जेदार पद्धतीने करून घेत आहोत. तर जवळपास आपले 16 भाग प्रकाशित झालेले आहेत आणि आजचा भाग आपण 17वा पाहणार आहोत, ज्या ठिकाणी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न कोणते कोणते असणार आहेत हे आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि काही विद्यार्थिनींना माहीत नसेल, आपल्याकडे जवळपास 2000 स्पेशल GK प्रश्न आणि आत्तापर्यंत झालेले जवळपास भाग 15 या सगळ्यांची PDF मी एकत्रित बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, ती जर PDF वगैरे बंच वगैरे हवा असेल तर माझ्याकडून तुम्ही ते खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करून घ्या. फक्त पर पेज 1-2 रुपये, म्हणजे एका पेजची फक्त 1 रुपये प्राईज आहे. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही काय करा, माझ्याकडून तो हस्तगत करून घ्या आणि फक्त जे आपले स्पेशल 2000 GK प्रश्न आहेत ते प्रश्न लक्षात असू द्या. महाराष्ट्रातील कोणतेही सरळ सेवा परीक्षा असू द्या, त्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 प्रश्न पाहायला मिळतीलच. कारण का, त्या ठिकाणी जेवढे काही प्रश्न आपण काढलेले आहेत ते सगळे प्रश्न परीक्षेला आत्तापर्यंत जेवढ्या भरत्या झालेल्या आहेत त्यामध्ये रिपीट होणारे आहेत. त्या ठिकाणी इतिहास, भूगोल सगळे प्रश्न एकत्रित आहेत. तर काळजीपूर्वक ते माझ्याकडून घ्या बंच वगैरे. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि कोणत्याही प्रश्नपत्रिकेबद्दल डाऊट असेल अवश्य कमेंट करा. पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्रात लहान मुलांच्या शिक्षणासाठी मॉन्टेसरी पद्धतीची ज्योत कोणी लावली किंवा सुरुवात वगैरे कोणी केली? आता लक्षात असू द्या, मॉन्टेसरी पद्धत सर्वात प्रथम आलेली ही पद्धत आहे बाल शिक्षणासाठी. तर हे कोणी केलं तर सौ अवंतीबाई केळकर यांनी या ठिकाणी या मॉन्टेसरी पद्धतीची ज्योत वगैरे लावली किंवा सुरुवात वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये केली. तर हे कुठे वगैरे कधी वगैरे केली जर प्रश्न आला तर हे जे आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेले आहे 1945 मध्ये. लक्षात असू द्या हे मॉन्टेसरी पद्धतीची. आणि नेमकं काय, या मॉन्टेसरी पद्धती अंतर्गत त्यांनी काय केलं, एक बाल विकास सदन काय केलं, निर्माण केलं. हे आपण प्रश्न पाहिला, बालविकास सदन म्हणून किंवा बालविकास गृह वगैरे म्हणा. ती त्याची स्थापना 9 सप्टेंबर 1945 मध्ये केलेली आहे, लिहून घ्या. आणि आत्ताच आपण हे अगोदर सर्वप्रथम पाहिलं, अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने आपल्या महाराष्ट्रामध्ये हे अंगणवाड्या वगैरे सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर नोट डाऊन करून घ्या. आणि हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला हमखास पाहायला मिळतील आणि दिसतील. आता पुढचा प्रश्न, डॅशच्या कमतरतेमुळे गर्भातील मुलाच्या मेंदूमधील पेशी वगैरे नष्ट होतात. तर लक्षात असू द्या, डॅशच्या कमतरतेमुळे गर्भातील मुलाच्या मेंदूतील पेशी नष्ट वगैरे होतात. तर त्या महिलेला वगैरे जीवनसत्वाची कमतरता भासली तर तिच्या गर्भात असणाऱ्या मुलाला या ठिकाणी जे काही मेंदूमधील महत्त्वाच्या पेशी म्हणा त्या नष्ट होत असतात. तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या. आत्ता हे आपण पहिलंच पाहिलेलं आहे, कार्बोदके ज्यापासून आपल्या शरीराला जवळपास 65 ते 85% एनर्जी किंवा ऊर्जा या ठिकाणी मिळतं. या कार्बोदकांना मानवी शरीराचं काय म्हणतात, ऊर्जेचं साधन म्हणतात किंवा इंधन म्हणतात. लक्षात असू द्या, या 1 ग्राम काय कार्बोदकापासून आपल्याला 4.1 कॅलरी वगैरे ऊर्जा मिळते. आणि हेही आपण पाहिलं प्रथिनांबद्दल, जे की 10% ऊर्जा जी आहे ती आपल्या शरीराला या प्रथिनांपासून मिळत असते. तर त्यामुळे हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या किंवा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा. त्यानंतर खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे मानवी शरीरात रक्त वगैरे गोठतं किंवा रक्ताच्या गाठी वगैरे बनतात? तर हेपेरिन नावाचं असतं. तर या घटकामुळे किंवा याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये काय रक्ताच्या गाठी वगैरे बनत असतात किंवा रक्त गोठण्याचं हे आपलं शरीर वगैरे रिॲक्ट वगैरे करत असतं. लक्षात असू द्या. आणि हिमोग्लोबिनच्या बाबतीत विचार केला तर आपल्या मानवी शरीराच्या हिमोग्लोबिनमध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं किंवा हिमोग्लोबिनमध्ये कशाचं प्रमाण असतं असा प्रश्न परीक्षेत पाहायला मिळेल. तर त्याचं उत्तर असेल लोहाचं प्रमाण या हिमोग्लोबिनमध्ये असतं. आणि आपल्या मानवी शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वगैरे जर पाहिलं तर सर्वसाधारण पुरुषांमध्ये किती भेटतं, जवळपास
ही किती आहे 13.5 ते 17.5 एवढं डेसिलिटर वगैरे या ठिकाणी हिमोग्लोबिनचं प्रमाण काय आपल्या मानवी शरीरामध्ये सर्वसाधारण पुरुषामध्ये असते. तेच जर स्त्रीच्या बाबतीत जर विचार केला स्त्रीच्या बाबतीत तर स्त्रीमध्ये किती असतं तर लक्षात असू द्या 12.5 ते किती जवळपास 15.5 हे हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्या म्हणजेच स्त्रीच्या शरीरामध्ये असते. हे नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर तोंडातील लाळेमध्ये कोणत्या प्रकारचा एन्झाईम असतो तर या ठिकाणी ऑप्शन आहेत. तर तोंडामध्ये जी काही लाळ असते तर त्याच्यामध्ये मुलींनो टायलाइन नावाचं एन्झाईम वगैरे त्या लाळेमध्ये असते. याच्यासोबत अजून 2 आहेत जे की त्यांचं नाव काय आहे तर लिपेस नावाचं एक टायलाइन असतो लिपेस नावाचं असतं लिपेस लिहून घ्या. आणि त्यानंतर दुसरं एक आहे एमायलेस वगैरे इमायलेस म्हणून एमायलेस असं थोडं डिफिकल्ट आहे मी या ठिकाणी लिहतो एमायलेस लिहून ठेवतो तुम्ही लिहून घ्या एमायलेस नावाचं. तर लक्षात असू द्या हे एन्झाईम असतं आणि ही जी लाळ असते ती 99% त्याच्यामध्ये काय असतं पाणी असतं आणि बाकीचं 1% मध्ये त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे एन्झाईम वगैरे असतात. तर लक्षात असू द्या. त्यानंतर कावीळ हा जो रोग आहे तो कशाद्वारे वगैरे पसरतो तर कावीळ हा जो रोग आहे ज्याला आपण पिवळा किंवा त्याला पिलिया सुद्धा म्हणतात. बरं लक्षात असू द्या पिवळा रोग पिलिया हे सगळे हे कावीळचे काय आहेत दुसरे नावं वगैरे आहेत. आणि हा जो रोग आहे तो पाण्यापासून मुख्यत्वे करून पसरणारा हा रोग आहे. आणि अजून एक लक्षात असू द्या याला काय म्हणतात हिपॅटायटस सुद्धा म्हणतात हिपॅटायटस वगैरे. तर हाही प्रश्न लक्षात असू द्या किंवा हाही असू द्या कधी कधी काय येतं की हेपॅटायटस हा जो रोग आहे तो कशाद्वारे पसरतो हे इंग्रजी नाव आहे आणि हे मराठी नाव आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजनमध्ये होऊ नका. आणि कावीळ हा जो रोग आहे तो नेमका कोणत्या अवयवाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला जर दिसला तर हा मानवी शरीरातील यकृतावर वगैरे परिणाम करणारा किंवा परिणामकारक असणारा हा रोग आहे. कशावर यकृतावर. आणि आपण यकृताबद्दल माहिती वगैरे पाहिलेली आहे. तर लक्षात असू द्या. आणि या कावीळ या रोगाचा वगैरे शोध वगैरे किंवा पेशी वगैरे कोणी शोधला किंवा या रोगाचा शोध वगैरे कोणी लावला तर त्याचं त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे लुहरमन असं त्याचं नाव आहे लिहून घ्या. आणि जे महत्त्वाचे आहेत प्रश्न तुम्हाला उपयोगी पडणार आहेत त्यामुळे काळजीपूर्वक सगळे लेक्चर अटेंड करून घ्या. आपण यूट्यूबला जवळपास खूप सारे लेक्चर अपलोड केलेले आहेत आणि ज्यांना इतरत्र टाईम वगैरे नसेल तर PDF आहेत त्या PDF माझ्याकडून मिळवून घ्या. म्हणजे जे भाग झालेले आहेत त्यांचेसुद्धा आहेत आणि स्पेशल 2000 GK वेगळे काढलेले आहेत. त्या दोन्हीपैकी एक हवा असेल किंवा दोन्ही हवा असेल तर अवश्य त्या घ्या. इकडलं तिकडलं वाचण्यापेक्षा अगदी दर्जेदार वाचणं तुम्हाला कधीही यशापर्यंत नेऊ शकतं आरामात जाऊ शकता. आता पहा गर्भवती महिलेला गर्भावस्थेत फॉलिक आयरन ॲसिडच्या किती गोळ्या दिल्या जातात. आता लक्षात असू द्या हे फॉलिक आयरन ॲसिडचं या गोळ्या वगैरे काय लोह वगैरे पूर्वीत असतात त्यांना त्यामुळे जे काही कमतरता वगैरे असते ती पूर्ण व्हावी म्हणून त्यांना या ठिकाणी संपूर्ण अवस्थेमध्ये त्यांना काय करतात जवळपास 100 गोळ्या या त्यांना दिल्या जातात. म्हणजे जेवढं वगैरे प्रोसेस जी काही आहे त्या प्रोसेसमध्ये. त्यानंतर कुपोषणामुळे होणारा रोग कोणता. जेव्हा कुपोषण वगैरे होतं तर त्यामुळे मुख्य रोग वगैरे कोणता आहे तर क्वाशिओर्कोर नावाचा हा रोग आहे. हे थोडं नाव डिफिकल्ट आहे लिहून घ्या. क्वाशिओर्कोर नावाचा हा रोग आहे. टायफॉईड वगैरे TB वगैरे हे जे रोग आहेत यांच्या संदर्भात थोडीफार माहिती वगैरे काढा. तर त्यासोबत पुढचा प्रश्न गर्भवती महिलेला दररोज लोहाची किती प्रमाणात आवश्यकता वगैरे असते. तर लक्षात असू द्या या ठिकाणी गर्भवती महिलेला दररोज जी आहे ती लोहाची किती प्रमाणात आवश्यकता असते तर 38 मिलीग्राम पर डे किंवा प्रतिदिवस एवढं प्रमाण वगैरे तिला मिळालं पाहिजे गर्भावस्थेमध्ये किंवा गर्भवती असताना. त्यानंतर तोंडाद्वारे दिली जाणारी लस वगैरे कोणती आहे तर तोंडाद्वारे दिली जाणारी लस ही पोलिओ आहे. आणि आत्ता आपण पाहिलं हेपेटायटस वगैरे जे की कावीळ वगैरे रोग आहे. BCG लसीचा शोध वगैरे कोणी लावला आणि त्यानंतर पुढं लसीचा जो काही जनक वगैरे आहे तो कोण आहे हे सगळे माहिती तुम्ही काढून ठेवा.
आणि बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो, पाहून घ्या. खालील पर्यायामध्ये अमिनो आम्लाचा प्रकार वगैरे कोणता आहे. ॲक्च्युली या ठिकाणी पर्याय वगैरे टाकणं विसरलो, त्याबद्दल माफी असू द्या. पण तुम्हाला जर माहीत असेल नक्की कमेंट करा. आणि ज्या मुलींना वगैरे नोट्स वगैरे हव्या असतील त्यांनी माझ्याकडून त्या मिळवून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. अशा या छोट्या छोट्या प्रयत्नांना जर तुम्ही प्रोत्साहन जर दिलात तर तुम्हाला या ठिकाणी जास्त खर्च वगैरे करावा लागणार नाही कुठे आलतू फालतू क्वेश्चन सिरीजवर किंवा कुठेही. म्हणजे खूप सारे आहेत जे की तुम्हाला फसवणूक वगैरे करतात. अगोदर आम्हाला नोट्स विचारण्यात अगोदर मुली म्हणतात की ही फसवणूक नाही आहे का म्हणून. तर सगळ्यांना विश्वास उडून गेलेला आहे. त्यामुळे काय करा, जे व्यवस्थित वाटतात त्यांना पुढं नेण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे. तर तुमच्या हातामध्ये सगळं आहे. मी हा व्हिडिओ त्या मुलींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून चॅनलसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ग्रोसुद्धा होईल आणि त्यांनासुद्धा चांगली तयारी करता येईल. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपला आवडती यूट्यूब चॅनल. धन्यवाद.